तर या ठिकाणी आपण पाहू शकता की प्रचंड या ठिकाणी पाणी आहे आणि इथे एक ब्रिजची आवश्यकता आहे आणि अशी रिक्वायरमेंट आहे ब्रिजची। आणि हा संपूर्ण जो परिसर आहे या ठिकाणी पाणीमय झालेला आहे। जवळपास देगलूरला येणारे सर्व रस्ते जे आहेत या ठिकाणी बंद झालेले आहेत, कारण नेहमीच ही जे सिच्युएशन आहे या ठिकाणी येते। तर या ठिकाणी पहा पाणी कसं आहे, अत्यंत परिस्थिती गंभीर आहे या ठिकाणी। आणि आपण त्या ठिकाणी पाहू शकता काही गाड्या या ठिकाणी थांबलेल्या आहेत आणि तिकडे नागरिक आहेत। आणि मग ही जी परिस्थिती आहे, पोलीस व्यवस्थित ही परिस्थिती जी आहे या ठिकाणी हाताळत आहेत, कारण लोकांची एकच गर्दी या ठिकाणी होत आहे पाण्याची। MS आणि आपण आहोत आता अटकळीमध्ये आणि अटकळीमध्ये हे पहा पाणी कसं जमा झालेलं आहे। आणि ह्या ठिकाणी सर्व गाड्या या ठिकाणी आपण पाहू शकता स्टॉप झालेल्या आहेत, सगळी वाहतूक ह्या ठिकाणी बंद आहे आणि जिकडं पाहावं तिकडं पाणीच पाणी आहे। आणि ह्या ठिकाणी आपण पाहू शकता घरांचं खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। आणि इथला जो ब्रिज आहे तो अजिबात दिसत नाही। परिस्थिती इथली खूपच गंभीर आहे आणि सर्व ठिकाणी आपण पाहू शकता कंप्लीट पाणीच पाणी आहे। लोकांची या ठिकाणी खूप हाल होत आहे, कारण सर्व जे लोक आहेत ते मागं थांबलेले आहेत, त्यांना पुढे जाण्याचा चान्स नाही, त्यामुळे सर्व लोक या ठिकाणी थांबलेले आहेत। आणि असं पाहू शकता घरामध्ये सर्व लोकांच्या घरामध्ये पाणी गेल्यामुळे खूपच या ठिकाणी परिस्थिती गंभीर आहे। अटकळीची दृश्य आहेत, गंभीर अशी परिस्थिती आपण पाहू शकता। पाणी कधी उतरेल आणि लोक या ठिकाणी घरी कधी जातील अशी लोक अपेक्षा करत आहेत। आणि हे पहा पाणी जवळपास इकडची सर्व शेती ही पाण्याखाली वाहून गेलेली आहे। STV125 न्यूज सुनील मधनोरे, TV125 MS देगलूर।